परीक्षा रद्द करा. टीईटी परीक्षा सांगाल, आज मोर्चाचं नियोजन केलंय, नेमक्या मागण्या काय आहेत? मोर्चाचं नियोजन याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात जो टीईटीच्या बाबत निकाल लागलेला आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी ज्यांची नोकरी 5 वर्षापेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. आज खरं पाहिलं तर टीईटीचा निकाल 2.5 ते 3% लागतो आणि ह्या वयामध्ये आता अभ्यास करायचा त्या विद्यार्थ्यांना शिकवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि 2013 नंतरचे जे शिक्षक नेमलेत हे सगळे टीईटी पात्र आहेत. त्यामुळे 2013 फेब्रुवारी 2013 पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना या टीईटी मधून त्या ठिकाणी म्हणजे मोकळीक मिळाली पाहिजे. या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं पाहिजे. महाराष्ट्र शासनानं आमच्या शिक्षकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे यासाठीच म्हणा. त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे या संच मान्यतेच्या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा शून्य शिक्षकी शाळा होणार आहेत आणि यामुळं त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरच्या आमच्या शाळा बंद होतील. त्या ठिकाणची मुलं खास करून आमच्या मुली या शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या जातील, शिक्षणापासून वंचित राहतील. यासाठीच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर बघितलं तर या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि ही दुरुस्ती शासनाने करावी. याचबरोबर जुनी पेन्शन योजना असेल, शिक्षण सेवक पद असेल किंवा आमच्या शिक्षकेतर बांधवांसाठी 10-20-30चा त्या ठिकाणी आश्वासित प्रगती योजना असेल, या सगळ्या बाबीसाठी त्या ठिकाणी राज्यभर या शाळा बंद आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आयोजित केलेला आहे. या ठिकाणी जर शासनानं याची जर दखल नाही घेतली तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठा आंदोलन आम्ही उभा करू. त्याचबरोबर या निमित्तानं मी सांगू इच्छितोय की शासनाचा मी निषेध करतोय की शासनानं आज एक आदेश काढलेला आहे की जे कर्मचारी संपात सामील होतील त्यांचा 1 दिवसाचा पगार कापला जाईल. अशा प्रकारचा दडपशाहीची भूमिका शासनानं घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्याशी आम्ही सहमत आहोत. आम्ही आमचा शिक्षकच सगळ्यात जास्त आमच्या विद्यार्थ्यांची काळजी घेतोय म्हटलं तर चुकीच होणार नाही. त्यामुळे आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शासनानं विचारू नये किंवा त्याचा विचारही करू नये. इतक्या चांगल्या पद्धतीनं आमचा शिक्षक राबतोय. त्यामुळे या माध्यमातून त्या ठिकाणी मी काल शासनाला लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे, त्याच्यामध्ये निषेध सुद्धा केलेला आहे आणि पुन्हा या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवतो आणि शासनानं याची दखल घ्यावी जेणेकरून आम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी येऊ. धन्यवाद. तुम्ही सगळे तिथे जावा. तुम्ही सर आम्ही घेतो मग बघा आम्ही घेतो जर काढतो कुठं जाता